सैफ अली खानच्या घरामध्ये घुसण्याआधी आरोपी मोहम्मद शहजादनं अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी केली होती असं सूत्रांकडून कळतंय। वांद्रे परिसरात वास्तव्यास असणाऱ्या अनेक सेलिब्रिटीजच्या घराची त्यानं रेकी केलेली होती। अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि सैफ अली खानच्या घरासह अनेक सेलिब्रिटीजच्या घराच्या आसपास त्यानं जाऊन पाहणी केली होती असं कळतंय। एका रिक्षातून प्रवास करताना रिक्षा चालकाकडून या सेलिब्रिटीजच्या घराबद्दल आरोपीनं माहिती मिळवली होती असं कळतंय। सैफ अली खानचं घर आतमध्ये शिरण्यासाठी अधिक सोयीचं वाटल्यानं आरोपीनं हे घर निवडलंय। सैफचा मुलगा जहांगीरला ओलीस ठेवून आरोपी पैशांची मागणी करणार होता असं देखील सूत्रांकडून कळतंय। मात्र हे करत असताना घरातले सगळेच जागे झाल्यानं आरोपी घाबरला आणि सुटकेसाठी बिथरलेल्या आरोपीनं अंधाधुंद वार करण्यास सुरुवात केली। याच वेळी सैफ अली खानवर एकूण 6 वार आरोपीनं केले आणि तिथून तो फरार झाला। आरोपीला बांगलादेशात पुन्हा जाण्यासाठी बनावट पासपोर्ट हवा होता, त्यासाठीच पैशांची व्यवस्था आरोपी करत होता अशी माहिती मिळतेय। आरोपीच्या चौकशीमध्ये अनेक बाबी समोर आल्या। सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, आरोपीच्या कबुली जबाबातून जे समोर येतंय ते अत्यंत धक्कादायक आहे। प्रज्ञा, नक्कीच हा जो सरफराज आहे मोहम्मद शहजाद, हा मागील अनेक महिन्यांपासून बेरोजगार होता। पैसे त्याला जी नितांत गरज होती किंवा बांगलादेशला परत जायचं होतं आणि तितकेसे पैसे त्याच्याकडे नव्हते, त्यामुळे तो नोकरीच्या शोधात होता। मात्र नोकरी काही केल्या मिळत नव्हती, त्यामुळे त्याने चोरीचा कट रचला आणि त्यासाठी वांद्रे परिसरात अनेक सेलिब्रिटींच्या घराची त्याने समोर जाऊन रेकी केली होती। एका रिक्षा चालक होता, त्याच्याकडनं त्याला या सेलिब्रिटींच्या घराची माहिती मिळाल्याचं तो म्हणत होता आणि या रेकी दरम्यानच सैफच्या घरी जाणं हे सोयीचं असल्याचं त्याला वाटलं आणि त्यामुळे त्याने ते घर निवडलं होतं। सैफच्या घरी जाऊन तो त्याच्या मुलास ओली ठेवून काही पैशांची मागणी करणार होता असं देखील त्याने स्पष्टपणे म्हटलेलं आहे। त्यामुळे एकूणच त्यावेळी गोंधळ झाला, घरातले सगळे जागे झाले आणि त्यानंतर स्वतःच्या सुटकेसाठी या आरोपीने अंधाधुंद वार केले आणि तेच वार सैफ अली खानवरती, त्याच्या जी नर्स होती तिच्यावरती देखील झालेले आहेत। सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे। मात्र आरोपीच्या एकूणच कबुली जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येताना पाहायला मिळतात। काल आरोपीला अटक केली, 5 दिवसांची कोठडी देखील मिळालेली आहे आणि लवकरच सीन रिक्रिएशन देखील केलं जाणार आहे। कारण कशा पद्धतीने हा आरोपी सैफ अली खानच्या घरात शिरला आणि पुन्हा बाहेर आला, कारण सीसीटीव्ही फक्त 3ऱ्या फ्लोअरवरती आणि 6व्या फ्लोअरवरती जे सीसीटीव्ही लावलेले आहेत त्यामध्ये तो आरोपी फक्त दिसतोय, इतर सीसीटीव्हीत का दिसत नाहीये याचं मूळ कारण शोधणं खूप गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने अजून तपास हा पोलीस करत आहेत। आज त्याच्यासाठीच रिक्रिएशनसाठी सैफच्या घरी आरोपीला नेलं जाऊ शकतं। त्याचबरोबर सैफ अली खानचा जबाब देखील आज नोंदवला जाऊ शकतो। त्यामुळे आज आरोपीच्या एकूण चौकशीतून आणखी काय धक्कादायक माहिती समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। प्रज्ञा, सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।